हेडलाईनचे प्रस्तुत करता आहेत रामबंधू लोणचं. आता प्रत्येक जण जिंकेल. रामबंधू लोणचं. प्रत्येक बरणीवर संधी चार, चारही संधी धमाकेदार. आता रामबंधू लोणच्या सोबत प्रत्येक जण जिंकेल. झेडपी निवडणुका फेब्रुवारीमध्ये ढकलल्या जाण्याची शक्यता. पालिका निवडणुकांचा गोंधळ उडाल्यामुळे झेडपीच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची चिन्ह. तर महापालिका निवडणुकांबाबत 4 डिसेंबरला निवडणूक आयोगाची बैठक. सूत्रांची माहिती. नगरपालिका पंचायतीची उद्याची मतमोजणी रद्द. नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय. सर्वच निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबरला लागणार. पहिल्यांदाच अशी निवडणूक पाहतोय. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. नगरपालिका निवडणुकीला हिंसेचं गालबोट. रायगडच्या महाडमध्ये शिंदे सेना आणि राष्ट्रवादीमध्ये राडा. सावंतवाडीत भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले. बीडच्या गेवराईत 2 गटामध्ये जोरदार दगडफेक. पालघर, सांगली, सातारा, बदलापुरातही राडा. मुक्ताईनगरमध्ये बोगस मतदानावरून मतदान केंद्राबाहेर गोंधळ. आमदार चंद्रकांत पाटलांनी बोगस मतदान करणाऱ्याला पकडलं. नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पैशांचा पाऊस. बुलढाणा, धुळे, बीड, चंद्रपूर, माथेरान आणि बदलापुरात पैसे वाटपाचा आरोप. दोन 2029 मध्ये महायुतीतच निवडणूक लढणार. ताकद कितीही वाढली तरी मित्र पक्षांना सोडणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. पुणे महाबळेश्वर पेक्षा थंड. पुण्याचं तापमान 9 अंशावर. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुढील 24 तासांसाठी धोक्याचा इशारा. हवामान खात्याचा अलर्ट.